सचिन भाऊ ऐन हे राष्ट्रवादीत असताना पण एक नेतृत्व करत होते, आमदार होते. माढ्यासारख्या ठिकाणी त्यांचं काम होतं. सभापती होते मला वाटतं माढ्याचे. त्यामुळे आमच्या पक्षात आले. आदित्य ठाकरे साहेबांबरोबर काम करायला लागले. आदित्य ठाकरेंबरोबर त्याचबरोबर भारतीय कामगार संघटनेचे चिटणीस झाले, सरचिटणीस. त्यांचा ऑलरेडी राष्ट्रवादीचा एक जो कार्यकर्ता आहे तो आमच्याबरोबर जरी आले तरी काही कार्यकर्ते असे वेगळे वागतच होते. ते कधीही पक्षामध्ये तसे विलीन झाले नाहीत. भाऊ मात्र झाले होते. म्हणजे दुधात साखर की साखरेत दूध असं हे होतं. एका क्षणाला काय घडलं आम्हाला माहिती नाही. त्यामुळे आता एकनाथ शिंदे मुंबईवर कब्जा करण्यासाठी, आणि ह्याच्या आधी त्यांना तो मिळाला नाही आहे, कारण त्यांचे नगरसेवक कधी कसे आलेत निवडून त्यांना माहिती आहे. त्यामुळे मुंबईकरांना आदित्य आणि उद्धवजींना डिस्टर्ब करण्यासाठी ही खेळी खेळू शकतात त्यांना त्या. आणि सचिन भाऊनं स्वतःचा परफॉर्मन्स ऑलरेडी ते प्रत्येक पक्षात गेले एक वेगळी छाप दाखवतातच. आता ते आणखी वेगळी काम करतील, कारण शिंदेंच्या पक्षात जे जितके उद्धवजींना डिस्टर्ब करतील, जे आदित्यांना डिस्टर्ब करतील, अगदी एक्झाम्पल द्यायचं तर ज्योती वाघमारे खासदार झाले, परंतु त्या खासदारकीचा तिथे असलेल्या किंवा महाराष्ट्राला काय उपयोग? खासदारकीच्या बाहेर उभं राहून जे विधान भवन आहे, संसद भवन आहे, त्याच्या पायथ्याशी उद्धवजींना शिव्या घालताय. इतकं घाणेरडं फाटकं तोंड मी पाहिलं नाही, कारण तिचा आमूलाग्र बदल झाला. म्हणजे ज्या पहिली आली तो चेहरा आणि आत्ताचा चेहरा, पण वागण्यात काही बदल नाही. त्यामुळे असे चेहरे, अशा पद्धतीची लोक ही शिंदेना लागणारच आहे.